जय श्री मित्रांनो. मित्रांनो, महाराष्ट्रातील संपूर्ण ई-श्रम कार्डधारकांना एक कॉमन मेसेज येत आहे. ते म्हणजे पी-एम-एस-वाय-एम योजना. ही योजना काय आहे? तर योजना ही आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि यामध्ये तुम्हाला एक मेसेज आलेला आहे. तुम्ही डिस्प्लेवर बघू शकता. अशा प्रकारचा एक मेसेज आहे. यामध्ये लिहिलेलं आहे, 3000 पेंशन का मौका, पी-एम-एस-वाय-एम में पंजीकरण करें 31 मार्च 2026 तक. त्याच्यानंतर मग समोर लिहिलेले आहे, CSC/मानधन.in म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. ते सी सेंटर किंवा मानधन.in या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करू शकता. आता ही योजना एक्झॅक्टली काय आहे आणि तुम्हाला कशाप्रकारे हा ₹3000 मिळणार आहे. तर मित्रांनो, एक साधं सिंपल गोष्ट आहे. तुम्ही कधीतरी अटल पेन्शन योजना हे नाव ऐकले असेल. तर सेम त्याच प्रकारची ही योजना आहे. फक्त डिफरन्स इतका आहे, की अटल पेन्शन योजनेमध्ये तुम्हाला ₹1000, ₹2000, ₹3000 असे 3 ऑप्शन मिळतात. मी 3 पैकी कोणताही एक महिना तुम्ही लागू करू शकता. पण एस-वाय-एममध्ये एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे ₹3000 महिना. यामध्ये तुम्हाला 18 ते 40 वर्ष या वर्षादरम्यान म्हणजे या वयादरम्यान जो काही कामगार आहे, जो मजूर आहे, त्या प्रत्येक मजुराला आपल्या वयानुसार एक ठराविक रक्कम आपल्या अकाउंटमधून काटायची आहे आणि ती कटल्यानंतर 40 पार झाल्यानंतर 40 ते 60 म्हणजे 20 वर्ष तुम्हाला गॅप राहील आणि 60 पार झाल्यानंतर तो तुमचा जो काही ₹3000 महिना आहे, हा महिना तुम्हाला लागू होईल. आता यामध्ये आता ही फायद्याची योजना आहे की नाही? तर मला वाटते शायद खरंच ही फायद्याची योजना आहे. कारण अशा प्रकारे तुम्ही जे कंट्रिब्यूट करत असाल, तर तुम्हाला गॅरंटेड ₹3000 महिना मिळतो किंवा तुम्हाला कमी जास्त जर काही झाला, तर तुमचे जे काही नॉमिनी राहील म्हणजे पत्नी किंवा पती. जर एखाद्या पत्नीने चालू केलं असेल, तर त्याच्या पतीला, जर पतीनं चालू केलं असेल, तर पत्नीला ही रक्कम तुम्हाला दिली जाते किंवा याच्यामध्ये 50% रक्कम तुम्हाला दिली जाते. आता अटल पेन्शन योजना अटल पेन्शनमध्ये 2 पिढ्याची सिक्युरिटी असते. ती म्हणजे जो कोणी लाभार्थी आहे, लाभार्थी कंट्रिब्यूट कंटिन्यू करू शकतो. जर त्याला कमी जास्त काही झालं, तर त्याची पत्नी कंटिन्यू करू शकते. जर पत्नीलाही कमी जास्त काही झालं, तर जो काही रक्कम जमा झालेली आहे, सगळी रक्कम त्याच्या नॉमिनीला देण्यात येते. तर अशाच प्रकारचे सेम आहे पी-एम-एस-वाय-एम योजनेमध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला स्वतःच्या अकाउंटमधून पहिले कंट्रिब्यूट करणे आहे. त्याच्यानंतर तुमची 60 पार झाल्यानंतर तुमची जे काही ₹3000 महिना आहे, हा महिना तुम्हाला लागू होणार आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच प्रकारच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.